स्प्रिंजर पब्लिकेशनचे एक पुस्तक आहे, पॉवर सिस्टीम हार्मोनिक्स अँड फंडामेंटल्स. स्प्रिंजर पब्लिकेशन यांच्या पुस्तकातून मी हे लेक्चर घेत आहे. यामध्ये मी सुरुवात करतो सिरीज रेझोनन्स आणि पॅरलल रेझोनन्स सर्किट्सचे फंडामेंटल्सपासून. सिरीज रेझोनन्स आणि पॅरलल रेझोनन्स हे दोन मूलतः प्रकार आपल्याला रेझोनन्समध्ये, इलेक्ट्रिकल रेझोनन्समध्ये दिसून येतात. यामध्ये सिरीज रेझोनन्स यामध्ये आपण RLC सिरीज सर्किट, तर पॅरलल रेझोनन्समध्ये RL आणि C पॅरललमध्ये अशा प्रकारे पॅरलल सर्किट आपण बघतो. यामध्ये मुख्य आपल्याला फरक दिसून येतो. त्यामध्ये आपण बघतो की जेव्हा आपण रेझोनन्स फ्रिक्वेन्सी येते त्यावेळेला सर्किटचा म्हणजे सिरीज सर्किट असेल, सिरीज रेझोनन्स सर्किट असेल म्हणजे RLC सिरीजमध्ये असतील तर सर्किटचा इम्पेडन्स हा 0 होतो. XL इज इक्वल टू XC असते आणि टोटल इफेक्टिव्ह रिॲक्टन्स 0 झाल्यामुळे संपूर्ण सर्किट हे रेझिस्टिव्ह सर्किट बनते आणि त्याचा इम्पेडन्स 0 झाल्यामुळे मॅक्झिमम करंट त्यावेळेला आपल्याला मिळतो. त्याचप्रमाणे पॅरलल रेझोनन्समध्ये ज्यावेळेला रेझोनन्स फ्रिक्वेन्सी येते त्यावेळेला रेझोनन्स फ्रिक्वेन्सीच्या वेळी ॲडमिटन्स हा 0 होतो आणि ॲडमिटन्स हा जेव्हा 0 होतो त्यावेळेला अर्थात आपल्याला करंट हा सगळ्यात मिनिमम मिळतो, एक डीप आपल्याला मिळते आणि हा मुख्यतः फरक सिरीज रेझोनन्स आणि पॅरलल रेझोनन्स सर्किटमध्ये आपल्याला बघता येतो. आपण बेसिक जेव्हा सिरीज रेझोनन्स पॅरलल रेझोनन्स सर्किट स्टडी करतो त्यावेळेला आपण एक सिंगल फ्रिक्वेन्सी, आता फक्त सायनुसायडल सिंगल फ्रिक्वेन्सीज आपण अप्लाय करतो. परंतु आता जो आपल्याला बघायचा आहे, कारण आपण हार्मोनिक या विषयावर बोलतोय, त्यामुळे जेव्हा जेव्हा आपण एक फ्रिक्वेन्सी त्याच्यामध्ये आपण ॲड केलेले हार्मोनिक्स अर्थात सायनुसायडल प्लस म्हणजे दॅट इज फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आणि त्याच्यामध्ये मल्टिपल फ्रिक्वेन्सीज आपण जेव्हा टाकतो आणि त्या प्रकारचा जो सिग्नल आहे तो जर आपण सर्किटला दिला तर सर्किट कशा प्रकारे रिॲक्ट करतं हे आपल्याला बघायचं आहे. तर त्याचप्रमाणे त्या सिग्नलमध्ये अनेक हार्मोनिक्स आहेत, तर प्रत्येक हार्मोनिक्सला तो कसा रिॲक्ट करतो, प्रत्येक हार्मोनिक फ्रिक्वेन्सीला तो कसा रिॲक्ट करेल, याप्रमाणे आपल्याला त्याचा जो सिग्नल आहे त्याचं ॲनालिसिस आपल्याला. सर्किट जर RLC सिरीज सर्किट असेल तर त्यामध्ये इक्वेशन अशा प्रकारे लिहिता येईल, Z इज इक्वल टू R प्लस J इंटू XL मायनस XC. आता हा जो इक्वेशन आपण पूर्वी पण बघितलेला आहे, पण पूर्वी ते फक्त सिंगल फ्रिक्वेन्सीसाठी होतं. फक्त सायनुसायडल सिग्नल, प्युअर सायनुसायडल सिग्नल जर आपण अप्लाय केला तर काय होतं, परंतु या ठिकाणी आपण सायनुसायडल सिग्नल बरोबरच त्याच्या मल्टिपल फ्रिक्वेन्सीज म्हणजे हायर ऑर्डर फ्रिक्वेन्सीज ह्या सुद्धा अप्लाय करते. म्हणजे फंडामेंटल सिग्नल अधिक बाकीचे जे फ्रिक्वेन्सीज आहेत ते आपण अप्लाय केल्यानंतर हे इक्वेशन आहे ते मॉडिफाय होईल. झेड ॲट हार्मोनिक सिग्नल इज इक्वल टू R प्लस J इंटू H XL मायनस XC डिवायडेड बाय H. H XL आणि XC बाय H हे इक्वेशन आपण जर व्यवस्थित डिराईव्ह केलं तर आपल्याला कळेल की 1/J XL आणि 1/J XC आणि J XL असं असल्यामुळे ज्यावेळेला आपण ज्यावेळेला रिझोनंट फ्रिक्वेन्सी येते त्यावेळेला XL इज इक्वल टू XC होतं आणि त्याप्रमाणे हे डिराईव्ह करून आलेलं इक्वेशन आहे. त्याचप्रमाणे हे इथे जर आपण त्याचं मॅग्निट्यूड काढलं तर स्क्वेअर रूट ऑफ R स्क्वेअर प्लस H XL मायनस XC बाय H ब्रॅकेट स्क्वेअर. रेझोनन्स जेव्हा होतं तेव्हा H इज इक्वल टू HR म्हणजे आपण H ला HR ने सबस्टिट्यूट केलं आणि त्यावेळी HR इंटू XL इज इक्वल टू XC मायनस HR झालं, इज इक्वल टू XR म्हणजे ॲट रेझोनंट फ्रिक्वेन्सी रिॲक्टन्स काय असेल तो, आणि त्यावरून आपलं HR म्हणजे हार्मोनिक टर्म जे आहेत HR म्हणजे R म्हणजे R इज इक्वल टू 1 असेल, 2 असेल, 3 असेल, तर HR इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ XC मायनस XL असं येणार आणि त्यामुळे XR स्क्वेअर जर तुम्ही काढलात तर XL इंटू XC इज इक्वल टू L बाय C येईल. त्यामुळे XR इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ XL XC म्हणजेच स्क्वेअर रूट ऑफ L बाय C. अशा प्रकारे सिरीज रेझोनन्समध्ये आपल्याला डेरिवेशन रेझोनन्स फ्रिक्वेन्सी असताना रिॲक्टन्स काय येतो. एक्झाम्पल या ठिकाणी सॉल्व्ह केलेलं आहे ज्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्टिगेट करायचं आहे रेझोनन्स इन सिरीज RLC सर्किट आणि XC आणि XL या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. आता इन्व्हेस्टिगेट रेझोनन्स इन सिरीज RLC सर्किट म्हणजे काय करायचं आहे तर
एच आर म्हणजे जी रिझोनंट फ्रिक्वेन्सी आहे ती कुठल्या हार्मोनिक्सला आपल्याला ही रिझोनंट फ्रिक्वेन्सी मिळते ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि त्यासाठी आपण फॉर्म्युला मगाशी आपण डिराईव्ह केला एच आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स सी बाय एक्स एल आणि नंतर व्हॅल्यूज टाकल्यानंतर आपलं एच आर 5 मिळते. या हार्मोनिकला म्हणजे फिफ्थ हार्मोनिकला आपल्याला रेझोनन्स मिळणार आणि रेझोनन्स मिळणार म्हणजे त्यावेळेला आपल्याला इम्पेडन्स 0 होणार. तर ग्राफमध्ये पहिला ग्राफ जर तुम्ही बघितला तर त्यामध्ये तुम्हाला दिसेल की फिफ्थ हार्मोनिक्सला इम्पेडन्स 0 झालेला आहे. त्याचप्रमाणे जर तुम्ही फेज अँगल बघितला तर जसं रेझोनन्स येणार त्यावेळेला 90 डिग्री होईल आणि फिफ्थ हार्मोनिक्सला म्हणजे पर्टिक्युलर फिफ्थ हार्मोनिक्सला त्यांनी जो अँगल आहे तो 90 डिग्री दाखवलेला आहे. आणि या ठिकाणी क्यू जो आहे हा 100 अज्युम केलेला आहे आणि 100 क्यू असताना रेजिस्टन्स काय येईल तर तो आपण बघितला की एक्स आर बाय क्यू असं दाखवलेलं आहे. कारण संपूर्ण सर्किट हे रेझोनन्स रेजिस्टिव्ह सर्किट बनतं ॲट रेझोनन्स सिरीज रेझोनन्स आहे पर्टिक्युलरली आणि त्यामुळे रेजिस्टिव्ह सर्किट झालेलं आहे. आणि रेजिस्टिव्ह सर्किट झाल्यानंतर क्वालिटी फॅक्टर हा आपण कसा डिफाईन करतो तर क्वालिटी फॅक्टर म्हणजे एक्स आर डिवायडेड बाय आर. तर या ठिकाणी एक्स आर जो आहे तो ॲट रेझोनन्स रिॲक्टन्स काय आहे आणि डिवाइडेड बाय क्यू केल्यानंतर तुम्हाला आरची व्हॅल्यू ही मिळू शकते.